विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मागील तासामध्ये आपण अमेरिका आणि रशिया या दोन जागतिक महासत्ता यांच्या संबंधी आणि माहिती पाहिलेली आहे. 1990-91च्या दरम्यान सोव्हिएत रशिया यांचे तुकडे पडले, रशियाची ताकद कमी झाली आणि सोव्हिएत रशियामधून एस्टोनिया, लाटविया, लिथुआनिया, बेलारूस, युक्रेन, मोल्डोवा, जॉर्जिया, आर्मेनिया, अझरबैजान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान, किर्गिझस्तान, तजाकिस्तान आणि कझाकस्तान आणि रशिया असे हे स्वतंत्र नवीन राष्ट्र या ठिकाणी निर्माण झाले. आता हे जे राष्ट्र निर्माण झालेले आहेत हे सगळे वंशवादाच्या आधारावर निर्माण झालेले राष्ट्र आहेत, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. या नकाशामध्ये पहा, हा पिवळा भाग जो आहे तो पूर्ण रशिया आणि त्याच्या आजूबाजूला जी ही एस्टोनिया ते आपण ताजिकिस्तानपर्यंत कझाकिस्तान हे जे बघतोय, ही रशियापासून स्वतंत्र झालेली राष्ट्र किंवा नवीन झालेले देश आपण या ठिकाणी पाहतो. तर 1991च्या दरम्यान जेव्हा रशियाचं विघटन झालं आणि त्यानंतर जगामध्ये अमेरिका ही एकमेव महासत्ता असल्याचं आपल्याला दिसून येतं. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता ही जी वंशवादावर आधारित राष्ट्रवादाची निर्मिती जी किंवा राष्ट्रांची निर्मिती आहे ही बाब अद्यापही सुरूच आहे, हे आपण लक्षात घेणं या ठिकाणी गरजेचं आहे. म्हणजे आता संपलं असं नाही आहे. तर इथून पुढेही वंशवादावर आधारित राष्ट्र ही संकल्पना जोर धरत असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याची काही उदाहरणं आपण पुढे पाहणार आहोत. कॅटलोनिया स्पेनपासून स्वातंत्र्य हवे आहे. कॅटलोनिया हा जो भाग आहे स्पेनमधला, यांना वंशवादाच्या आधारावर स्वतंत्र राष्ट्र कॅटलोनिया पाहिजे. सर्बिया या देशापासून कोसोवो हे स्वतंत्र राष्ट्र म्हणून पाहिजे आणि युरोपातील काही देशांनी कोसोवोला स्वतंत्र देशाचा दर्जासुद्धा दिलेला आहे, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यासोबतच रशिया जो आहे, रशिया देशातून आपण पाहिलं मागं वेगवेगळे अनेक 14-15 देश निर्माण झालेले आपल्याला दिसून आले. पुन्हा आता रशियापासून चेचन्या नावाचा नवीन देश निर्माण व्हावा अशी अपेक्षा चेचना प्रांतातील लोकांची आहे, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आता आपण नवीन संकल्पना जी पाहतो आहोत राज्यशास्त्रामध्ये, ती म्हणजेच एकध्रुवीय व्यवस्थेचा उदय. तर 1990मध्ये इराकने कुवेतवर आक्रमण करून कुवेतच्या भूप्रदेशावर ताबा मिळवला. याचे पडसाद जागतिक स्तरावर उमटले. संयुक्त राष्ट्राने या प्रकरणाची दखल घेत यावर चर्चा केली. इराक विरुद्धच्या कारवाईत पुढाकार घेत अमेरिकेने एका बहुराष्ट्रीय सैन्याचे नेतृत्व केले आणि या युद्धात कुवेतची इराकच्या ताब्यातून सुटका केली. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश सिनियर यांच्या मते हा एक नैतिक विजय होता. या नव्या जागतिक परिस्थितीला न्यू वर्ल्ड ऑर्डर ही संज्ञा वापरली गेली. अमेरिकेच्या या कृतीला जागतिक पातळीवर पाठिंबा मिळाला. यात सोव्हिएत रशिया, चीन, नाटोमधील सहभागी देश, इस्रायल आणि अरब देशांमध्ये सौदी अरेबियाचा देखील समावेश होता. अंतर्गत समस्यांनी ग्रासलेल्या सोव्हिएत रशियाचे 1991मध्ये विघटन झाले. अमेरिकेसमोर फारसे वैचारिक आव्हान उरले नव्हते. कालांतराने नवीन जागतिक व्यवस्था या संज्ञेचा अर्थ राष्ट्रीय सुरक्षेशी जोडून जागतिक पातळीवर अमेरिकन वर्चस्वाला आणि नेतृत्वाला सर्वमान्यता आहे असा घेण्यात आला आणि एकध्रुवीय जागतिक व्यवस्थेची ही पहिलीच अभिव्यक्ती होती. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की इराकनं कुवेतवर हल्ला केला आणि त्याच्यातून वादविवाद सुरू झाले, युद्धजन्य परिस्थिती झाली आणि या परिस्थितीमध्ये कुवेतला मदत करण्यासाठी अमेरिकेने लष्करी आघाडी उघडली आणि ह्या अमेरिकेच्या भूमिकेला रशियासह युरोपातील राष्ट्र यांनी पाठिंबा दर्शवला. नाटो ही जी क्षेत्रीय संघटना आहे, नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशनच्या अंतर्गत तयार झालेली लष्करी संघटना, याचाही पाठिंबा होता. त्यासोबतच
अरब राष्ट्रामधील सौदी अरेबिया या देशाने सुद्धा अमेरिकेच्या या भूमिकेचं या ठिकाणी समर्थन केल्याचं दिसून येतं. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता अमेरिकेची जी अर्थव्यवस्था होती ती मजबूत अर्थव्यवस्था असल्यामुळं अमेरिकेने स्वतःचं वैचारिक आव्हान जगामध्ये दुसरा कोणत्याही देशाचं नव्हतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमेरिकेची अर्थव्यवस्था ही तगडी असल्यामुळं आणि अमेरिकेने आपल्या तगड्या अर्थव्यवस्थेचा राष्ट्राच्या सुरक्षेशी संबंध जोडला आणि त्यामुळं जागतिक पातळीवर अमेरिकेचं जे वर्चस्व आहे आणि अमेरिकेचं नेतृत्व आहे याला आपोआप संपूर्ण जगामध्ये मान्यता मिळाली आणि तिथूनच खऱ्या अर्थानं एकध्रुवीय जागतिक व्यवस्थेची पहिली अभिव्यक्ती झाल्याचं आपल्याला दिसून येतं. तर या ठिकाणी आपण हा जो गडद पिवळा रंग आहे तो इराण आहे. त्यानंतर जांभळा रंग जो फिक्कट आहे तो इराक आहे आणि त्याच्या खालच्या बाजूला हा जो भाग आहे तो कुवेतचा भाग पिवळा रंग आणि त्याच्या बाजूला समुद्र आपल्याला दिसून येतो. मग या इराकने कुवेतवर आक्रमण केले आणि या युद्धामध्ये अमेरिकेनं कुवेतची बाजू घेतली आणि इराकवर हल्ले केले. आता या ठिकाणी कुवेतच्या बाजूला सौदी अरेबिया आहे, UAE, ओमान ही अरब राष्ट्र आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. येमेन, इरिट्रिया, इथिओपिया, सोमालिया, सुदान, इजिप्त. आता या ठिकाणी अरबस्थान आणि त्याच्या बाजूला आपल्याला आफ्रिकन देश हे सुद्धा या ठिकाणी दिसून येतात. नंतर आपण या नकाशाची माहिती घेतच आहोत. या ठिकाणी उजव्या बाजूला रशिया, अफगाणिस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, कॅस्पियन समुद्र, काळा समुद्र, जॉर्जिया, तुर्कस्तान, आर्मेनिया, सिरिया, लेबनॉन, जॉर्डन हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतात नकाशामध्ये. तर हा नकाशा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. उत्तरेकडं रशिया आहे, अझरबैजान म्हणजेच रशियापासून स्वतंत्र झालेली राष्ट्र आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. त्यासोबतच इराणच्या बाजूला अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमा आहेत. त्यासोबतच ओमानचा आखात आणि त्याच्या खाली अरेबियन समुद्र आपल्याला दिसून येतं. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हे माहीत करून घेणं गरजेचं आहे. जगामध्ये अनेक राजकीय भाष्यकार असतात, राजकीय ज्यांना आपण पॉलिटिकल थिंकर असे म्हणतो. त्यापैकीच एक फ्रान्सिस फुकुयामा यांनी एक सिद्धांत मांडला आणि त्या सिद्धांताचं नाव आहे इतिहासाचा अंत, एंड ऑफ हिस्ट्री. आता हा जो सिद्धांत आहे इतिहासाचा अंत तो काय आहे तर सोव्हिएत रशियामध्ये साम्यवादाचा पाडाव झाल्यानंतर समाजवादी राजकीय, आर्थिक आणि सामाजिक व्यवस्थांचा अंत होऊन आता जगात उदारमतवादी लोकशाही व्यवस्था निर्माण होईल. तर या ठिकाणी आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की जगामध्ये रशिया ही जी देशातील विचारसरणी, सोव्हिएत रशिया या देशामध्ये जी विचारसरणी होती ती विचारसरणी साम्यवादी विचारसरणी. या ठिकाणी उत्पादनाची सर्व साधनं ही शासनाच्या मालकीची होती. मग अशा देशामध्ये राजकीय पाडाव झाला आणि हा राजकीय पाडाव झाल्यानंतर रशियामधल्या साम्यवादी विचारसरणी संपुष्टात आली. समाजवादी राजकीय आणि सामाजिक व्यवस्थाचा अंत होऊन संपूर्ण जगामध्ये उदारमतवादी लोकशाही व्यवस्था निर्माण व्हायला सुरुवात झाली आणि इथंच इतिहासाचा अंत झाला असं फुकुयामा फ्रान्सिस यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे एक विचारसरणी या ठिकाणी मोडीत निघाली असं त्यांनी एंड ऑफ हिस्ट्री या त्यांच्या थिअरीमधून मांडल्याचं आपल्याला दिसून येतं. तर अमेरिका आता जगात एक प्रबळ राष्ट्र म्हणून प्रस्थापित झाले होते. अमेरिकेच्या वर्चस्वाला राजकीय आणि आर्थिक आयाम होते. राजकीयदृष्ट्या पूर्व युरोपातील अनेक पूर्वाश्रमीच्या साम्यवादी राजवटींनी अमेरिकी उदारमतवादी लोकशाही तत्वावर आधारलेली शासन प्रणाली स्वीकारली. सुशासनाची संकल्पनासुद्धा लोकशाहीशी जोडली गेली.
आर्थिक क्षेत्रात देखील बऱ्याच देशांनी समाजवादी अर्थव्यवस्थेचा त्याग केला. अमेरिकन वर्चस्वाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजेच तिचे सॉफ्ट पॉवर. सैनिकी बळाचा वापर न करता दुसऱ्या देशावर प्रभाव टाकणे म्हणजेच सॉफ्ट पॉवर. हा प्रभाव पाडण्यासाठी आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि इतर साधनांचा वापर केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी हे लक्षात घ्यायचं आहे की अमेरिका ही जगामध्ये एक प्रबळ राष्ट्र म्हणून प्रस्थापित झालं. मग आता अमेरिका हे प्रबळ राष्ट्र म्हणून प्रस्थापित झाल्यानंतर अमेरिकेचे राजकीय आणि आर्थिक या दोन्हीही बाबी या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. राजकीयदृष्ट्या जर विचार केला तर युरोपमधील जी काही पूर्वी साम्यवादी विचारसरणीची राष्ट्र होती त्या राष्ट्रांनी अमेरिकी उदारमतवाद स्वीकारला आणि त्या उदारमतवादावर आधारित लोकशाही त्या देशांनी स्वीकारली. आणि या देशांनी सुशासनाची संकल्पना, गुड गव्हर्नन्स, सुशासन म्हणजेच गुड गव्हर्नन्स, ही संकल्पना लोकशाहीशी जोडली गेली. आर्थिक क्षेत्रात देखील बऱ्याच देशांनी समाजवादी अर्थव्यवस्थेचा त्याग करून उदारमतवादी भांडवलशाही विचारसरणीची अर्थव्यवस्था स्वीकारली. मग आता या ठिकाणी आपण हा एक महत्त्वाचा विचार करणं गरजेचं आहे की अमेरिकेनं या ठिकाणी हे जे काही बदल घडवून आणलेले आहेत, बऱ्याच राष्ट्रांना आपल्या बाजूला जे घेतलेलं आहे त्यामध्ये सैनिकी बळाचा वापर केलेला नाही, हे आपण या ठिकाणी महत्त्वाची बाब लक्षात घेणं गरजेचं आहे. तर अमेरिकेने आपली ताकद जी आहे सैनिकी बळाचा वापर न करता सॉफ्ट पॉवरच्या माध्यमातून अनेक राष्ट्रांवर आपला प्रभाव टाकलेला आहे. आता ही सॉफ्ट पॉवर काय असते? सॉफ्ट पॉवर म्हणजे सैन्याचा किंवा लढाईच्या मार्गाचा अवलंब न करता दुसऱ्या देशावर आपला प्रभाव टाकणे म्हणजेच त्याला आपण सॉफ्ट पॉवर म्हणतो. आता हा प्रभाव पाडण्यासाठी आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि इतर साधनांचा वापर केला जातो. म्हणजेच काय? समजा एखादा देश आर्थिकदृष्ट्या संकटात सापडलेला आहे. मग अशा आर्थिकदृष्ट्या संकटात सापडलेल्या देशाला आर्थिक मदत करणे, एखाद्या देशामध्ये सामाजिक पेचप्रसंग किंवा सांस्कृतिक संबंध आपल्या देशाशी दृढ करायचे आणि याच्या माध्यमातून त्या देशावर आपला प्रभाव, नैतिक प्रभाव प्रस्थापित करायचा. मग हे जे आहे आर्थिक मदत देऊन, सामाजिक आणि सांस्कृतिक सहकार्याच्या भूमिकेतून किंवा मग एखाद्या देशामधील विद्यार्थ्यांना आपल्या देशामध्ये शिक्षणासाठी संधी देणे, खेळ आणि या इतर साधनाच्या माध्यमातून आपल्या देशाचा जगातल्या इतर देशावर प्रभाव अमेरिकेनं टाकला आणि ह्या सॉफ्ट पॉवरच्या माध्यमातून अमेरिकेनं आपलं वर्चस्व संपूर्ण जगामध्ये प्रस्थापित केल्याचं आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपणाला उदारमतवादी लोकशाही म्हणजेच काय हे पाहायचं आहे. लिबरल डेमोक्रेसी. आता उदारमतवादी लोकशाही हा प्रातिनिधिक लोकशाहीचाच एक प्रकार आहे. म्हणजे उदारमतवादी लोकशाही ही काही फारच वेगळी संकल्पना आहे असं आपण ग्रह करण्याचं कारण नाही आहे. जी आपल्याकडं प्रातिनिधिक लोकशाही आहे, म्हणजे ज्या ठिकाणी आपण आपले प्रतिनिधी निवडून देतो आणि ते देशातील जनतेच्या वतीनं राज्यकारभार पाहत असतात, त्याच पद्धतीची, त्याच धर्तीवर आधारित उदारमतवादी लोकशाही आहे. जागतिक स्तरावर आज उदारमतवादी लोकशाही व्यवस्था ही एक प्रबळ राजकीय विचारधारा आहे, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. यात वैयक्तिक स्वातंत्र्याला महत्त्वाचे स्थान आहे. उदारमतवादी लोकशाहीची काही ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. आता आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे, उदारमतवादी लोकशाही म्हणजे फार काही वेगळी गोष्ट आहे असं काही नाही आहे. तर उदारमतवादी लोकशाही ही जी आहे प्रातिनिधिक लोकशाहीचाच एक भाग आहे, परंतु या लोकशाहीमध्ये वैयक्तिक स्वातंत्र्य महत्त्वाचं मानलेलं आहे. आणि हे वैयक्तिक स्वातंत्र्य कसं जपलं पाहिजे यासाठी या उदारमतवादी लोकशाहीची वैशिष्ट्ये आपण अभ्यासणं गरजेचं आहे. ती आता आपण अभ्यासणार आहोत. पहिलं वैशिष्ट्य आहे सार्वत्रिक मताधिकार. आता या उदारमतवादी लोकशाहीचा जर विचार करायचा असेल तर देशातल्या सर्व नागरिकांना मताचा अधिकार असणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहतो आपल्या भारत देशामध्ये स्वातंत्र्यप्राप्तीनंतर स्त्री, पुरुष, गरीब, श्रीमंत सर्वांना 15 ऑगस्ट 1947ला भारत देश स्वतंत्र झाला. 1950 26 जानेवारीला भारताने
संवैधानिक शासनाची सुरुवात केल्याचं दिसून येतं, कारण 26 जानेवारी 1950ला आमच्या भारताच्या राज्यघटनेची अंमलबजावणी तिथून सुरू झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि त्या दिवसापासून भारतामध्ये सार्वत्रिक मताधिकार गरीब, श्रीमंत, स्त्री, पुरुष आणि अन्य या सर्वांनाच मताधिकार देण्यात आला. विचार करा विद्यार्थी मित्रांनो, अमेरिका नावाचा जो देश आहे, जगामध्ये ज्याला महासत्ता म्हटलं जातं, लिबरल देश म्हटला जातो, त्या देशामध्ये सुद्धा महिलांना अमेरिकेच्या स्वातंत्र्यानंतर 90 वर्ष मतदानाचा अधिकार नव्हता. हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून सार्वत्रिक मताधिकार म्हणजेच या ठिकाणी विशिष्ट वयाची अट ठेवून सर्वांनाच, मग तो गरीब असो, श्रीमंत असो, कोणत्याही जाती, धर्म, पंथ, भाषा बोलणारा असो, प्रत्येकाला मताचा अधिकार हे उदारमतवादी लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे. आज आपल्या भारतामध्ये ज्या भारतीय व्यक्तीच्या वयाचे 18 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्यांनी निवडणूक आयोगाकडे आपल्याला मतदार म्हणून नाव नोंदणी केलेली आहे, अशा प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार बहाल करण्यात आलेला आहे. दुसरी गोष्ट, स्वतंत्र आणि न्याय निवडणुका. आता मतदानाचा तर अधिकार मिळाला, परंतु स्वतंत्र आणि न्याय निवडणुका झाल्या तरच या ठिकाणी उदारमतवादी लोकशाही प्रस्थापित होऊ शकते. कारण स्वतंत्र आणि निष्पक्ष पद्धतीने निवडणुका पार पडल्या तर लोकांना बहुमताच्या आधारे आपल्याला योग्य असा उमेदवार निवडून देता येऊ शकतो. आज भारताचा निवडणूक आयोग हा स्वतंत्र पद्धतीनं काम करत असतो. भारताचे निवडणूक आयोग काम करत असताना निवडणूक आयोग हा कोणत्याही राजकीय पक्षाला बांधील नसतो. मग तो सरकार ज्या पक्षाचा आहे त्या पक्षाचा असो किंवा अन्य कोणत्याही पक्षाचा असो, निवडणूक आयोग ही आपली भूमिका योग्य पद्धतीनं पार पाडण्याचं काम करत असतं. स्पर्धात्मक पक्षीय राजकारण. आपण पाहतो अनेक वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक देशामध्ये आढळतात. मग या विचारसरणीला संघटित रूप देण्याचं काम राजकीय पक्ष करत असतात. मग या राजकीय पक्षामध्ये जर स्पर्धात्मकता निर्माण झाली तर लोकांना वेगवेगळे पर्याय त्या ठिकाणी उपलब्ध होत असतात. आज आपण आपल्या भारत देशाचा जर विचार केला तर भारतामध्ये भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, तृणमूल काँग्रेस आहे, शिवसेना आहे, बहुजन समाज पक्ष आहे, समाजवादी पार्टी आहे, अकाली दल आहे, असे अनेकविध वेगवेगळे पक्ष आहेत. आणि या पक्षामध्ये स्पर्धा असते, चढाओढ असते आणि प्रत्येक पक्ष हा जनतेला आम्ही कशा पद्धतीनं जनतेच्या हिताची धोरणं आमच्या शासनकालामध्ये राबविणार आहोत या पद्धतीचं मार्गदर्शन जनतेला केलं जातं. आणि लोकांना जो पक्ष हा आमच्या देशासाठी आणि आमच्यासाठी योग्य आहे असं वाटतं अशा पक्षाला लोक निवडून देत असतात. तर त्या राजकीय पक्षामध्ये सुद्धा स्पर्धात्मकता असणं गरजेचं आहे. आणि चौथा मुद्दा जो आहे वैशिष्ट्याचा उदारमतवादी लोकशाहीचा, तो म्हणजेच कायद्याचं राज्य. तर राज्य जे आहे कायद्याचं असावं. कायद्याचं राज्य असल्यामुळं त्या ठिकाणी कोणावरही अन्याय होऊ शकत नाही, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपणाला आणखी एक अधिक माहिती या ठिकाणी घ्यायची आहे. ती म्हणजेच अमेरिकेचे समाजशास्त्रज्ञ जोसेफ नाय यांनी सत्तेचे विभाजन 2 प्रकारात केले आहे, हार्ड पॉवर आणि सॉफ्ट पॉवर. हार्ड पॉवर म्हणजे अशी क्षमता जी दुसऱ्यांना त्यांच्या प्राधान्यक्रमाच्या आणि इच्छेच्या विरुद्ध वागण्यास भाग पाडते. आता अमेरिकेचे जे समाजशास्त्रज्ञ आहेत तर त्यांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी हार्ड पॉवर आणि सॉफ्ट पॉवर ह्या 2 शक्ती किंवा क्षमता कार्यरत असतात. यापैकी हार्ड पॉवर जी असते ती शक्ती किंवा क्षमता काय असते, तर जी दुसऱ्यांना त्यांच्या प्राधान्यक्रमाच्या आणि इच्छेच्या विरुद्ध वागण्यास भाग पाडते. म्हणजेच या ठिकाणी बळाचा वापर केला जातो. जसं की आपल्याकडे एक म्हण आहे, बळी तो कानपिली. म्हणजे ज्याच्याकडं ताकद आहे तो आपल्या ताकदीच्या जोरावर समोरच्या व्यक्तीला त्याच्या इच्छेप्रमाणे वागवून घेत असतो. मग ह्या जी प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीला हार्ड पॉवर असे म्हणतात. यात धमकी आणि प्रलोभने दाखवून दुसऱ्यांवर सक्ती करणे याचा समावेश होतो. आता या हार्ड पॉवरमध्ये काय होतं, तर धमकी दिली जाते,
प्रलोभन दाखवलं जातं आणि दुसऱ्या व्यक्तीवर सक्ती केली जाते. याविरुद्ध सॉफ्ट पॉवर म्हणजे अशी क्षमता ज्यामुळे तुम्हाला हवे तेच दुसऱ्यांना हवेसे वाटेल. सॉफ्ट पॉवरमध्ये काय आहे, जे मला हवं आहे तेच दुसऱ्यालाही हवंसं वाटणं. या ठिकाणी कुठल्याही प्रकारची जबरदस्ती नाही, या ठिकाणी कोणत्याही व्यक्तीवर कुठल्याही प्रकारचा दबाव टाकलेला नाही किंवा त्याला कुठलंही प्रलोभन दिलं गेलेलं नाही, परंतु त्या व्यक्तीला मला जे हवं आहे तेच त्या व्यक्तीला हवंसं वाटतं. मग या ठिकाणी कुठलाही दबाव किंवा प्रलोभन असण्याचं कारण नाही. आता ही जी बाब आहे अधिक स्पष्ट करायचं असल्यास सक्तीपेक्षा आकर्षण निर्माण करून स्वतःची ध्येय साध्य करण्याची क्षमता म्हणजे सॉफ्ट पॉवर होय. मग आता या ठिकाणी कोणत्याही व्यक्तीला साध्या सोप्या भाषेत जर आपण हे करायचं असेल तर कोणत्याही व्यक्तीला सक्ती करायची नाही. मग आता सक्ती निर्माण न करता त्याच्यामध्ये आकर्षण निर्माण करायचं, म्हणजे एखाद्या व्यक्तीला तू हे कर असं म्हणण्यापेक्षा त्याला त्या कामात गोडी निर्माण करायची, इंटरेस्ट निर्माण करायचा आणि स्वतःची ध्येय साध्य करण्याची क्षमता निर्माण करणे, यालाच आपण सॉफ्ट पॉवर असे म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काही अमेरिकेने वापरलेली जी काही सॉफ्ट पॉवरची काही उदाहरणं आहेत तर ती आपल्याला घ्यायची आहेत. म्हणजेच अमेरिका जागतिक महासत्ता बनली, अमेरिका एकध्रुवीय शासन निर्माण केलं, परंतु हे एकध्रुवीय शासन निर्माण करत असताना जागतिक महासत्ता बनत असताना अमेरिकेनं सॉफ्ट पॉवरच्या माध्यमातून जगाला आपल्या प्रभावाखाली कसं घेतलं, जगाला आपल्याकडं आकर्षित कसं केलं, याची काही उदाहरणं आपण पाहणार आहोत. त्याच्यामधलं पहिलं उदाहरण म्हणजेच शैक्षणिक देवाणघेवाण कार्यक्रम. आता पहिलं उदाहरण काय आहे, शैक्षणिक देवाणघेवाण. शिक्षण ही माणसाच्या किंवा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात अत्यंत महत्त्वाची बाब आहे. तर अमेरिका हा देश विद्यार्थ्यांसाठी अतिशय अनुकूल आहे. गेल्या काही वर्षामध्ये अमेरिकेत शिकणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा आकडा भरपूर प्रमाणात वाढला आहे. तर विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय अनुकूल असा देश म्हणून अमेरिकेकडं पाहिलं जातं आणि मागील अनेक वर्षामध्ये अमेरिकेमध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत जात असल्याचं दिसून येतं आणि याच्यामुळे अमेरिकेची लोकांची जुळण्याची जी प्रक्रिया आहे ही वाढल्याचं आपल्याला दिसून येतं. यालाच आपण अमेरिकेचं सॉफ्ट पॉवर असे म्हणतो. दुसरं आहे आंतरजाल, ज्याला आपण इंटरनेट म्हणतो. आंतरजाल म्हणजेच इंटरनेट. आंतरजालाद्वारे लोकशाही व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रसार ही सुद्धा अमेरिकेच्या सॉफ्ट पॉवरचा भाग आहे. या इंटरनेटच्या माध्यमातून लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, आज आपण पाहतो फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअप ही सगळी समाज माध्यमं इंटरनेटच्या माध्यमातून चालत असतात. या समाज माध्यमांवर एखादी पोस्ट आली, एखादा मेसेज आला, एखादी घटना, एखादा व्हिडिओ आला, मग तो सरकारच्या वतीने असो किंवा समाजामधला एखादा असो, तर त्यावर आपणाला व्यक्त होता येतं, आपणाला बोलता येतं. मग सरकारचं एखादं धोरण आहे, त्या संबंधीचं एखाद्या व्यक्तीने माहिती प्रदर्शित केली किंवा एखादी बातमी आली, तर त्या माहितीला किंवा त्या बातमीला आपण एकतर त्याचं समर्थन किंवा त्या बातमीचा विरोध आपण करू शकतो. म्हणजे सरकारच्या समर्थनार्थ किंवा सरकारच्या विरोधात आपणाला व्यक्त होण्याचा अधिकार या इंटरनेटच्या माध्यमातून प्राप्त झालेला आहे. आज आपण सर्वजण फेसबुकवर सरकारच्या विरोधात आणि सरकारच्या समर्थनार्थ अनेक लोक आपलं मत व्यक्त करत असतानाच पाहत असतो. म्हणजेच याला म्हणतो आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्य. मग जगामध्ये सर्वात जास्त अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे अमेरिकेमध्ये असल्याचं आपल्याला दिसून येतं. हा सॉफ्ट पॉवरचा एक भाग आहे, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीनं आज भारतामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात अभिव्यक्ती स्वातंत्र्य भारतामध्ये मिळत असल्याचं आपल्याला दिसून येतं. आज आपण भारताचे पंतप्रधान असतील किंवा वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे नेते असतील, अन्य कोणावरही आपण या समाज माध्यमाच्या माध्यमातून टीका टिप्पणी करत असतो. त्यानंतर तिसरा बाब जे आहे ती म्हणजेच फूड चेन्स.
अमेरिकन फूड चेन्सला जागतिक ओळख लाभलेली आहे. मॅकडोनाल्ड, सबवे, पिझ्झा हट, बर्गर किंग इत्यादी याची काही उदाहरणे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की अमेरिकेची खाद्य संस्कृती ही अमेरिकेने फूड चेन्स म्हणजे ज्याला आपण अन्न साखळी म्हणतो याच्या माध्यमातून ती संपूर्ण जगामध्ये पसरविण्याचं काम केलेलं आहे. मग आता आपल्या ग्रामीण आदिवासी भागामध्ये नाही, परंतु शहरामध्ये आपल्याला दिसून येतं मॅकडोनाल्ड, सबवे, पिझ्झा हट, बर्गर ही दुकानं आपल्याला दिसतात. हे खाद्यपदार्थ भारतीय खाद्य संस्कृतीतले बिलकुल नाहीत. परंतु आज मोठमोठ्या शहरामध्ये अनेक लोकांना मॅकडोनाल्डमध्ये पिझ्झा, बर्गर आणि सबवे याच्या माध्यमातून आपला आहार दैनंदिन जीवनाच्या वस्तू बनल्यागत झालेला आहे. ही जी फूड साखळी किंवा अन्न साखळी जी आहे, ही अन्न साखळी अमेरिकन निर्माण केली आणि याच्यामुळं अमेरिका ही जगाशी जोडली गेली आणि हा सुद्धा अमेरिकेचा एक सॉफ्ट पॉवरचा भाग आहे, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. तर असेच अन्न साखळी आज महाराष्ट्रात आपण पाहतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा याचं उदाहरण जर पाहायचं असेल तर पुण्यामधला जो येवले चहा आहे, आज तो पूर्ण महाराष्ट्रात येवले अमृततुल्य चहाच्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसून येतो. हे सुद्धा फूड चेन्सचाच एक भाग आहे. आज दक्षिण भारतामध्ये खाल्ला जाणारा इडली, डोसा, वडा हा पूर्ण भारतामध्ये उपभोगला जातो. हे सुद्धा अन्न साखळी किंवा फूड चेनचा एक भाग आहे. तर ही खाद्य संस्कृती एकमेकाला जोडण्याचं काम करत असते. तर आपण अमेरिकेमध्ये असणारे एकध्रुवीय शासन पद्धती आणि त्याच्यामध्ये हार्ड पॉवर आणि सॉफ्ट पॉवरचा कशा पद्धतीने वापर करून अमेरिकेनं जगावर आपलं वर्चस्व निर्माण केलं हे आपण अभ्यासलेलं आहे. आजच्या तासाला आपण इथंच थांबूया. नंतर आपण पुढच्या तासाला भेटूया. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.